नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मस्त असे पौष्टिक, मुलांना खाता येतील किंवा मुलांना आवडतील असे बीट आणि बटाट्याचे कटलेट। तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतले। इथं मी एक बटाटा साल काढून घेतलेला आहे। हे बीट मी साल काढून घेतलेलं आहे चिरून। इथे घेतलेत पोहे, थोडा रवा, कोथिंबीर, थोडं पाणी लागणार आहे आपल्याला, तेल लागणार आहे थोडं। इथं जिरं, मिरची, लसूण, आलं वाटून घेतले, धना पावडर, थोडे पांढरे तीळ आणि चवीसाठी मीठ। कुकरच्या डब्यात घेतलेत बटाटे आणि बीट। इथं कुकरमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे, ठेवून देऊया। आता हे कुकरमध्ये उकळायला ठेवले मी, ह्याच्यामध्ये 3 शिट्ट्या करून घेऊया। बटाटे आणि बीट अशा फोडी करून पाणी न घालता मी कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या। आता हे मस्त शिजले, आपण काढून घेऊया याच्यामध्ये ताटामध्ये। आता हे मी खिसणीनेच बारीक करून घेते। इथं मी पोहे चांगले बारीक करून घेतलेत मिक्सरवर। आता बटाटा आणि बीट दोन्ही मिक्स करून घेऊया आपण छान। आता ह्यात टाकते मी पहिली धना पावडर थोडी, 1 चमचा। थोडं आपण इथं आलं, लसूण, जिरं आणि मिरचीचं हे वाटण केले हे टाकते। थोडेसे आपण ह्याच्यात पांढरे तीळ टाकूया आणि इथं आपण जे पोहे बारीक केलेत ते टाकून देते ह्याच्यामध्ये। चवीनुसार मीठ टाकूया। पोह्यामुळे आपलं पीठ छान घट्ट झालं एकदम। आणि थोडीशी कोथिंबीर टाकते। अशा पद्धतीने छान आता हे मळून झालं आहे आपलं। थोडंसं तेल हाताला लावून मी मस्त असा गोळा तयार करून असं मळून आता छान मी गोळा तयार केलेला आहे। आता इथं थोडा रवा टाकून घेते आणि आपण कटलेट बनवायला घेऊ आपले। पद्धतीने सगळे बनवून घेते आता मी। तर अशा पद्धतीने मी मस्त हे तयार करून घेतलेत कटलेट आपले। इथं तेल टाकते थोडं, आपण ह्याला डीप फ्राय पण करू शकतो, शॅलो फ्राय पण करू शकतो। आता ह्याला रवा लावून घेऊया मस्त। छान असे तेलावर सोडूया। मस्त असे सगळे कटलेट मी ह्याच्यावर शॅलो फ्राय करायला ठेवलेत। अशा पद्धतीने आता एक साईडने आपले हे छान मस्त शॅलो फ्राय झालेत।
पोहे टाकल्यामुळे खूप असे क्रिस्पी झालेत बघा हे आपले. छान आवाज पण येतोय. लहान मुलांना तर खूप आवडीने हे खातात लहान मुलं. तसेही लहान मुलं अशा भाज्या खात नाहीत, तोंड वाकडी करतात. मग त्यासाठी मस्त हे अशा पद्धतीने जर करून दिलं तर मुलांना खूप आवडतं. गॅस बंद करते. दोन्ही बाजूनी छान आपले असे मस्त भाजून निघालेत बघा. काढायला घेते आता. मस्त असे आपले बीट आणि मस्त बटाटा उकळून तयार केलेले कटलेट किंवा टिक्की. तर अशा पद्धतीने बीट आणि बटाटा उकडून मी ही मस्त रेसिपी तयार केली आहे. जर तुम्हाला आवडल्यास तुम्ही पण घरी अशा पद्धतीने करून बघा आणि मला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.